धावबादची संधी वल्लभला इथे परतावं लागेल. विकेट येते पहिली. धावबादच्या स्वरूपात वल्लभ सारखा नामवंत फलंदाज इथे बाद होतोय. विकेट. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 10 डबल डिजिट मध्ये ओव्हर नंबर 2 इथे चालू असताना विकेट आली आहे. यावेळेचा बॉल परत एकदा तिथे पुन्हा क्षेत्ररक्षण खराब. काय घडतंय आज मैदानामध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनीषच्या बाबतीत आज काहीतरी बिनसलेला आहे. मागचा चेंडू त्याचा आडवर सोपा होता, याही वेळेस सोपा होता, पण मनीष आज थोडंसं क्षेत्ररक्षण चुकीचं करताना पाहायला मिळतो. 11 धावा दापलकावरती आहेत. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल वाईट प्लस तिथे 4 अशा 5 धावा. व्हाईट बॉल या ठिकाणी अंपायर डिसिजन विल बी फायनल. अंपायर डिसिजन विल बी फायनल. मैदानाच्या आतमध्ये अंपायर डिसिजन विल बी फायनल. सोला यावेळेचा बॉल पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा आणि बॉलचा संपर्क तिथे होणार नाही. चंदू यांचा हा चेंडू डॉट. काय गोलंदाजी केली जाते, अचूकता भरपूर आहे. परत एकदा शरीराचा वेध घेणारा बॉल पंचांकडे लाऊड अपील आणि पायचं अपील मैदानामध्ये पेटाळली जाईल. पुन्हा एक डॉट. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतो. चंद्रकांत इज देअर. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी आपण पाहतो जी मात्र केली जाते. दुसरं षटक मार्गस्थ आणि पहा एका महत्वाच्या मॅच मध्ये आपण आहोत. गोलंदाज तयार. चंद्रकांत हलक्या हाताने ढकलला. अजयच्या बॅट मधून फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक घेत आहेत बॉलवरती चेंडू कव्हर करतील. 1 धावी ती आणि 1 धावी बरोबरच स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचतोय. 17 शेवटचा चेंडू या षटकाचा शिल्लक आहे आणि पाहायचं आता शेवटच्या चेंडूवरती काय होतंय मैदानामध्ये, काय करामत ची मात्र या ठिकाणी केली जाते. पहा तुमच्या संघाची एक चूक क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघाचं विजयाच्या दिशेने एक नवीन पाऊल असतं. म्हणजे जास्तीत जास्त चुका तुम्हाला टाळायच्या आहेत. ओहो हो रिवर्स. निशांत आलेत आणि निशांत यांचा दबदबा पुन्हा एकदा. चेंडू थर्ड मॅन बॉडी लाईनच्या बाहेर आहे. षटकाची होईल समाप्ती. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद. बॅटिंग करत असताना आर.के. शारदा 11 जाऊन पोहोचेल 21 या धावा संख्येमध्ये. स्ट्राईकच्या दिशेने बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेचा बॉल अजय पुन्हा एकदा जो मात्र कव्हर्स मध्ये ढकलला. एक्स्ट्रा कव्हर वरून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल आली आहे आणि पाहायचं या षटकामध्ये किती धावा येणार. अंतिम षटक या ठिकाणी आपण पाहतो. आई बागेश्वरी प्रीमियर लीग मुरबाड नगरीमध्ये हा क्रिकेटचा रणसंग्राम तुम्हाला सर्वांना मिळतो. एक आकर्षक टेनिस बॉल स्पर्धा. ओहो हो यावेळी क्षेत्ररक्षण चांगलं होईल. मनीष इज देअर. नो बॉल. पंचांचा इशारा. 1+1 2 धावा. संघाची धावा संख्या 2 ने पुढे गेली आहे. 24 या धावा संख्येवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचणार आहे. षटक क्रमांक अंतिम इथे मार्गस्थ आहे. स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहतो अजय काय करामत करेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतात. रोहित यस डेड बॉल. पुन्हा ढकलला तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगळा मला वाटतं सरळ फिल्डरवरती बॉल जाताना पाहायला मिळाला. 1 धाव येते. परत एक सिंगल येते. सिंगल बरोबरच 25 धावा धावफलकावरती आहेत. तर आता आपण पाहणार 4 चेंडूमध्ये पुढे किती धावा येणार. सर्वांचं लक्ष या मॅचकडे आहे. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. निशांत यावेळेस लेग बायच्या माध्यमातून 1 धाव आली आहे. क्रिकेटमध्ये धावा कुठून आल्या कशा आल्या याला महत्व आहे. त्या धावा येण्याला महत्व आहे. आणि पहा लेग बाय जेव बाय जेव कुठूनही धावा आता अपेक्षित आहेत. आर.के. शारदा 11 टीमला रिव्हर्स केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. ओहो महेश जबरदस्त कामगिरी. डायरेक्ट हिट साधलाय नेम आणि झालाय बॅट्समनचा गेम. विकेट.
26 वरती स्कोर कार्ड आहे. तुषार नवीन बॅटर नव्हता येत मैदानाच्या मध्ये. नॅट नंबर राज. यावेळेचा बॉल सुंदर फटका, दुसरं बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. 4 चौकार. आता थोडस भक्कम स्थितीमध्ये संघ गेलेला आहे. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 30 या धावा संख्येवरती. यावेळेचा बॉल चिन्ह हवेत आहे. फिल्डर डाऊन दी बॉल येत आहेत आणि चांगला झेल होईल. पहिला डाव संपला आणि पहिल्या डावात मला वाटतं 3 विकेट गमावलेल्या आहेत. आर.के. शारदा 11 टीमनं बॅटिंग करत असताना अर्थात रामदासजी कुंभार यांच्या मालकीची टीमनं तर लक्ष ठेवलेलं आहे 31 धाव्यांचं प्रतिस्पर्धी जनाई 11 या संघासमोर. कायचं काय घडेल नेक्स्ट इनिंग मध्ये. पुढील टॉस आपण या ठिकाणी घेत आहोत आणि पुढील टॉस साठी थँक्यू. पुढचा सामना आमच्यापर्यंत पोहोचवा. बाबू खाडे या ठिकाणी संपर्क साधा. पुढची मॅच एस टायगर्स वर्सेस मोरे वॉरियर्स हा पुढील सामना आहे. टॉस या ठिकाणी होतो. टॉस या ठिकाणी संपन्न होतो. याचे टॉस साठी तर सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळते जिथे लक्ष 31 धाव्यांचं आहे. जना 11 या संघासमोर. ते कसं गाठलं जाईल हे आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्ग मध्ये सज्ज होतील. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्ग वरती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संदीप चे मात्र सज्ज होत आहेत. अजय साठी हा बॉल आणि पाहिजे पहिला चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेणार आहे. शानदार स्ट्रोक येतोय चौकार. 4 रन. परत एकदा खांडून काढला हा चेंडू आणि पुन्हा एकदा अजयच्या बॅट मधून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेचा बॉल परत येतो मात्र खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण या ठिकाणी पाहतो पुन्हा एक शानदार चौकार. 12 वरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. पहा अजय याने आता संघर्षाचं रणशिंग मैदानावरती फुंकलेलं आहे. सुंदर बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतो. लाईन आणि लेंथ बघावी लागेल आणि पाहायचं पंचांचा इशारा अवांतर. इथे एक एक धाव तुम्हाला रोखायची. अतिरिक्त धाव येताना पाहायला मिळते. अवांतर बरोबरच हो पुन्हा एक चांगला स्ट्रोक. परत एकदा थर्ड मॅन मध्ये अजयच्या बॅट मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. चौकार. पॅडल स्वीप गुडका टेकला आणि बॉलला पाठवलं अजयनं. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. खरं तर मागच्या चेंडूची ही झेरॉक्स कॉपी आपण मैदानामध्ये पाहिलेली आहे. मागच्या स्ट्रोकची झेरॉक्स कॉपी आपण मैदानामध्ये पाहिलेली आहे. धाबलकावरती धावांचा विचार जर आपण केला तर रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 21 धावा. पहिलं षटक भरपूर मागणं आणि या षटकामध्ये सलगचे 5 चौकार आलेले आहेत. 6वा येणार का? आज एक मोठा विक्रम होणार का मैदानावरती? यावेळेस आपण पाहतो विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज इथे बाद होणार आहे. अजयला परतावं लागेल. मोठा धक्का लागलेला आहे. विकेट. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतो. न्यू बॅटर्स मनीष जो मात्र नवीन फलंदाज आणि गोलंदाजी मार्ग वरती अजय चे मात्र येतील. शेवटचे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता फक्त 10 धाब्यांची.
इथे आपण पाहतोय काहीच समजलेलं नाहीये. वल्लभ विकेट किपर तत्परता दाखवत आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 11, विजयासाठी बनवायच्या 10. अशाही परिस्थितीत सामने आपण पाहतो फिरताना पाहायला मिळत आहेत. परत एकदा स्टॉप केला चेंडू, बेल स्टॉप म्हणू शकतो वल्लभच्या माध्यमातून. आणि पहा एक धाव या ठिकाणी आलेली आहे. 3 धावा वल्लभनं सेव्ह केलेल्या आहेत आणि ते एका धावेबरोबरच 22 वरती धावफलक जाऊन पोहोचेल. लाईन आणि लेंथ इथे करा. व्हाईट बॉल पंचांचा इशारा. 23 धावा ज्या आतापर्यंत धावफलकावरती आहेत. परत एकदा एक सिंगल नाव येते. सिंगल बरोबरच 24 वरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 31 धावांचा संघ पाठलाग करतो तर धावफलकावरती 24 आहेत. टॉस साठी झाला. सातत्यानं सूचना केली जाते. पुन्हा मी सूचना करतो टॉस साठी. 25 धावा जे ते स्कोरबोर्ड होते. पुन्हा एक आव्हांतर संघाची धावा संख्या आपण या ठिकाणी पाहतो. 25 वरती धावून पोहोचलेला आहे. कुणी जिंकला टॉस? एसएस स्ट्रायकर्सनं टॉस जिंकलेला आहे. डिसिजन सांगा. विजयाचा मार्ग खरं तर आता मोकळा झालेला आहे. आता स्कोर इज लेवल, स्कोर आर लेवल. आणि याच बरोबर सामना जिंकलेला आहे. एका बाजूने आपण पाहतो जनाई 11 सामना इथे जिंकतीये. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी आपण मैदानावरती पाहतो. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अजय ठरतो. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच याचा अजय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये देतो आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब.